जर तुमची रास सिंह असेल आणि गेल्या काही महिन्यापासून तुमच्या जीवनात सतत संघर्षाची परिस्थिती निर्माण होत असेल, तर आजचा हा विशेष व्हिडिओ तुमच्यासाठी एक मोठ्या वळणासारखा ठरणार आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की नोकरीमध्ये अचानक समस्या उभ्या राहत आहेत, व्यवसायात अपेक्षित नफा मिळत नाही, प्रिय व्यक्तीसोबत विनाकारण दुरावा वाढत आहे किंवा पैशाची चणचण सतत भासत आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या गुरुदत्त या चॅनलमध्ये. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये तुमची सिंह रास आहे की नाही हे देखील मला सांगा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, तुमच्यासाठी अत्यंत अनिवार्य आहे, कारण की मी तुम्हाला निर्णायक तारीख सांगणार आहे, ज्यानंतर तुमचं संपूर्ण नशीब पालटणार आहे. हो, अगदी लक्ष देऊन ऐका. 11 मे 2026 ही तारीख आहे, ज्यानंतर तुमच्या आयुष्यात अशा काही सकारात्मक घटनेची मालिका सुरू होईल, ज्याची तुम्ही कधी स्वप्नात कल्पना केली नसेल. पण या सुवर्ण काळाचा लाभ घेण्याआधी तुम्हाला 3 अशा विशिष्ट धोक्यापासून स्वतःचा बचाव करावा लागेल, ज्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सविस्तर भाष्य करणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याची चुकी केली तर भविष्यात तुम्हाला नक्कीच पश्चाताप करावा लागू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की व्हिडिओच्या शेवटी मी असा एक शक्तिशाली आणि रामबाण उपाय देखील सांगणार आहे, जो केवळ सिंह राशीसाठी असून तो केल्याने साक्षात न्याय देवता शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील. सिंह राशीच्या बांधवांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की गेल्या काही काळापासून तुमच्या आयुष्यात काही सुरळीत चाललेले नाही, तर तो तुमचा केवळ भ्रम नाही, तर त्यामागे ठोस ज्योतिषीय कारण आहे. कारण की 19 मार्च 2025 रोजी जेव्हा शनिदेवाने मीन राशीत प्रवेश केला, तेव्हापासून तुमच्या अष्टम भावात शनीची ढिया अधिकृतपणे सुरू झाली होती. ही शनी ढिया जून 2026 पर्यंत चालणार आहे. याचा अर्थ असा की तुमच्या संघर्षाचा आणि परीक्षेचा काही काळ अजूनही शिल्लक आहे. पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ते गुपित सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही या ठिकाणी कठीणातली कठीण परिस्थितीलाही तुमच्या बाजूने वळू. ज्योतिषशास्त्राच्या सिद्धांतानुसार अष्टम भाव हा आयुष्यातील गूढ गोष्टींचा अचानक येणारा संकटाचा आणि सर्वात मोठ्या परिवर्तनाचा मानला जातो. जेव्हा शनिदेव या स्थानावर येतात तेव्हा ते तुमच्या आयुष्याचा पायाच हलवून टाकतात, कारण ही तुमची परीक्षा घेण्याची वेळ असते, जिथे तुमचा अहंकार, तुमचा स्वभाव आणि तुमचा राग या सर्वांची कसोटी लागते. सिंह राशीचे लोक स्वभावात राजबिंड आणि सिंहासासारखे करारी असतात. तुम्हाला नेहमी मानसन्मान आणि जगात आपली स्वतंत्र ओळख हवी असते. पण शनिदेवाचे मुख्य कारण सहकार तोडणे हे असते आणि 2026 मध्ये शनी तुम्हाला हाच धडा शिकवत आहे की खरी ताकद ही गर्वात नसून नम्रतेमध्ये दडलेली असते. जे लोक हा जीवनधडा शांतपणे स्वीकारतात त्यांच्या आयुष्यात मोठी सकारात्मक बदल घडतात. पण जे लोक हट्ट धरून बसतात त्यांना अधिक कठीण परीक्षांना सामोरं जावं लागतं. गुरुजी म्हणतात, सिंह राशीच्या बांधवांनो, शनी साडी ही शिक्षा नाही, ती एक दिव्य परीक्षा आहे. शनीची साडेसाती ही शिक्षा नाही मंडळी, एक दिव्य परीक्षा असते, जिचं सोने अग्नीत तापल्यावर शुद्ध होतं. तसेच तुमचे व्यक्तिमत्वही या संघर्षातूनच खऱ्या अर्थाने घडत आहे. जो माणूस या काळात संयम ठेवतो, शनिदेव त्याला कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. तुमच्या आयुष्यातील हा अंधार जेवढा गर्द आहे तेवढाच उजेड जवळ आहे. फक्त श्रद्धा सोडू नका. आता आपण 2026 च्या ग्रहमानानुसार महिना निह पहा मंडळी. मे घडणाऱ्या घडामोडीवर प्रकाश टाकूया. मंडळी, वर्षाच्या सुरुवातीपासूनच ते 2 जून 2026 पर्यंतचा काळ तुमच्यासाठी बऱ्याचपैकी संतुलित आणि स्थिर असेल, कारण या काळात देवगुरु बृहस्पती तुमच्या कुंडलीत अनुकूल स्थितीत असतील, ज्यामुळे शनीची ढिया सुरू असूनही तुम्हाला गुरुदेवाची सुरक्षा कवच मिळत राहील आणि तुमच्या मनात सकारात्मक विचार कायम राहतील. मात्र खरी कसोटी 2 जून 2026 नंतर सुरू होईल, कारण या तारखेपासून ते
31 ऑक्टोबर 2026 कार्यापर्यंतचा काळ तुमच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक ठरू शकतो, कारण यावेळी गुरुग्रहाची स्थिती कमकुवत होईल आणि शनिदेवाचा पूर्ण प्रभाव तुमच्यावर पडू लागेल. त्यामुळे या काळात तुम्हाला पावलोपावली सावध राहण्याची गरज आहे. करिअर आणि नोकरीच्या आघाडीवर बोलायचं झालं तर यावर्षी तुमच्यावर कामाचा ताण प्रचंड वाढेल. वरिष्ठांसोबत किरकोळ कारणामुळं खटकी करू शकतात, त्यामुळे प्रमोशनमध्ये अनपेक्षित विलंब होऊ शकतो आणि जबाबदाऱ्या वाढून त्याचे फळ मिळण्यास उशीर होईल. विशेषतः नवीन नोकरी शोधणाऱ्या सिंह राशीच्या तरुणांना या काळात अधिक परिश्रम करावे लागतील. एक गुप्त गोष्ट लक्षात ठेवा की 9 ऑक्टोबर 2026 नंतर जेव्हा शनिदेवावर त्यांच्या स्वतःच्या नक्षत्राचा प्रभाव होईल तेव्हा समस्यांची तीव्रता वाढू शकते. पण घाबरू नका, कारण की 31 ऑक्टोबर नंतर गुरुदेवाची स्थिती पुन्हा मजबूत होईल आणि तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. गुरुजी म्हणतात, बांधवांनो, मंडळींनो, जेव्हा करिअरमध्ये अडथळे येतात तेव्हा मन खचून जाते, पण लक्षात ठेवा, शनिदेव कर्मफलदाता आहे. ते तुमचे परिश्रम कधीच वाया घालवत नाहीत. या काळात जे बीज तुम्ही मेहनतीने पेरलं त्याचं फळ जून 2026 नंतर इतके मोठे असेल की तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल. म्हणून आता थकलेल्या मनाने पण न डगमगता ताट मागण्याने आपले काम सुरू ठेवा. परिश्रम आणि संयम हेच तुमची सर्वात मोठे अस्त्र आहे. जर तुम्ही व्यवसायात असाल तर यावर्षी कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेताना अत्यंत खबरदारीने घ्या, कारण 5 डिसेंबर 2026 पर्यंत तुमचं लग्न भावावर राहू आणि केतूचा प्रभाव राहणार आहे, ज्यामुळे तुमचे निर्णय क्षमता कमकुवत होऊन तुम्ही घाईघाई चुकीचे निर्णय देखील घेऊ शकतात. म्हणून या काळात संयम ठेवणे हाच एकमेव मंत्र आहे. या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाची चेतवणी म्हणजे आरोग्याच्या बाबतीत अजिबात बेसावध राहू नका, कारण केतू आणि शनीची दृष्टी असल्यामुळे अचानक दुखापत होणे किंवा शासकीय सारखी परिस्थिती उद्भवण्याचे योग आहेत. विशेषतः जून ते ऑक्टोबर या काळात शरीराची विशेष काळजी घ्या. कौटुंबिक जीवनातही यावर्षी शनीच्या दृष्टीमुळे काहीसा तणाव राहू शकतो. मंडळी, तुमच्या बोलण्याला घरात हवे तसे महत्त्व न मिळण्यामुळे तुमचे मन दुखवले जाऊ शकते. मात्र तुमच्या आईचे आरोग्य सुधारणा होईल आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील. गर्भवती महिलांनी या काळात ग्रहांच्या प्रतिकूल स्थितीमुळे आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आता प्रश्न पडतो की या काळात नेमकं काय करावे? पहा मंडळी, सर्वात आधी आपल्याला अहंकार बाजूला ठेवा, कारण की शनिदेवाचा सर्वात मोठा शत्रू गर्व आहे. यावर्षी जेवढे नम्र राहाल तेवढ्या संकटापासून वाचून राहाल. मंडळी, आरोग्य आणि कुटुंब हीच खरी संपत्ती आहे. या काळात तुम्हाला शनिदेव शिकवणार आहेत. घरातील माणसांशी मृद बोला. आईच्या पायाशी वाकून आशीर्वाद घ्या, कारण आईची दुआ ही कोणत्याही ग्रंथाच्या दिशेपेक्षा जास्त शक्तिशाली असते. स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. जेवण वेळेवर करा, विश्रांती घ्या आणि रोज सकाळी उठून शनिदेवाचं स्मरण करा. आणि एक निरोगी शरीर आणि शांत मन यांच्याशिवाय कोणतेही यश अर्थहीन आहे. उपायाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पहा मंडळी, तर प्रत्येक शनिवार मोहरीच्या तेलाचा दिवा लावून शनिदेवाची प्रार्थना करा. गरजू लोकांना काळे तीळ किंवा अन्नदान करा आणि नियमितपणे हनुमान चालिसाचं पठण देखील करा. हनुमानांची हे शनिदेवाच्या कोपेपासून वाचवणारे सर्वात शक्तिशाली देव आहेत. लक्षात ठेवा, हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर अधिक मजबूत बनवण्यासाठी आला आहे. जून 2027 मध्ये जेव्हाही दिया संपेल तेव्हा तुमच्या आयुष्यात असा सुवर्ण काळ सुरू होईल की तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुमची रास लिहायला अजिबात विसरू नका. भरपूर जणांच्या आयुष्यामध्ये भरपूर संकट येतात, पण जेव्हा आपण संकटांना सामोरं जातो तेव्हा आपल्या मनामध्ये कुठेही अहंकार असला कामा नये, कारण की अहंकार हा माणसाचा पहिला शत्रू असतो. त्याच्यामुळे अहंकार कुठल्याही गोष्टीमध्ये ठेवू नका. मंडळी, तुमची जर सिंहरास असेल तर मला लगेच कमेंट करून सांगा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी.